खरं तर माझी सासूबाई खूप चांगली आहे. सुनेपेक्षा मुलगी समजून वागतात माझ्याशी. हो का? काय ग बाई, पण लग्नात बघून तर असं वाटलं नव्हतं आम्हाला. तीच कारणीभूत आहे सगळ्याला. रजनी म्हणते ना तेच बरोबर आहे. एक मिनिट. इकडे बघ. काय बोलली मावशी तुला? आणि काय बरोबर आहे? परत प्रश्न. अजिबात उत्तर मिळणार नाही. हे असले प्रश्न विचारण्यापेक्षा मी अंजलीला कसा धडा शिकवते ते बघ. आमची अंजू अपंग नाही, म्हणजे ती कधीच नव्हती, अजिबातच नाही. उलट तिनेच आम्हा सगळ्यांना कायम आधार दिलेला आहे. पण तिला उभं राहायला सुद्धा आमच्या आधाराची कधीच गरज नाही भासली. सासरचे कसे आहेत सगळे? चांगले वागतात ना? हो, अगदी छान वागतात. उलट मी या घरात नवीन आली आहे हे कोणी जाणवूच देत नाही मला. मला ना सतत असं वाटतं की या घरात मी खूप वर्षांपासून आहे अशीच. तुला आता तुझ्या सासूमध्येच तुझी आई शोधायला लागणार आहे. हा, प्रयत्न करेन. श्रीकांतराव, सावकाश जेवा. आज पहिल्यांदाच आलात ना सासूरवाडी जेवायला? हो. आता दोघांनी घास द्या एकमेकांना. आता तू दे त्यांना. काय हो, काय झालं? नाही, बूट ठेवले होते, दिसत नाही. ते असतील ना मग तिथेच कुठेतरी. वंड्या, बूट कुठेत? मी का सांगू? वंड्या. ताई. अरे हा, बोलाय. हा, काय तिकडेच मुक्काम का? नाही, पंड्यासोबत जरा बुटांचा व्यवहार करतोय आणि आलोच. हो ग बाई, म्हणजे बूट बीट लपवली की का त्यानं? हो बर, तू बोल त्याच्याशी. जरा पद्मजाला दे. हो, देतो. हा आई बोला. अगं काय हे? निघतोच आहे आई आम्ही. ते निघावंच लागणार आहे तुम्हाला. म्हणजे भावाचं काय नाटक आहे का? बुटपीट लपवले म्हणे त्यानं, आणि त्याला आता पैसे पाहिजे. हा, पण काय पण? हा, दुसऱ्याच्या वस्तू लपवण्याची भारी सवय दिसते तुझ्या भावाला. चांगली नाही सवय. मी लग्नाच्या दिवशी चैन लपवली तर ती पण पद्धतच होती का? हे बघ, तुझ्या भावाला सांग, हे पैसे बिसे काही मिळणार नाही. बूट मुकाटानं परत कर. आणि बूट चोरायची एवढी सवय असेल ना तर मंदिरात जाऊन बस म्हणावं. मुकटाने पैसे परत कर आणि बूट घेऊन ये. का असं काय करतेस? नाही. काय झालं काय तुला असं अचानक? काय पोरखेळ चालवलाय हा? लहान आहे का तू आता? अगं पण आम्ही दोघे बोलतोय ना, मम्मी आणि जीजू बघून घेऊ. बरोबर आहे, तू थांब ग. ठीक आहे. नाही, तुम्ही चला माझ्यासोबत. अंजू, अगं असं का बोलतेस? घरी जायचंय, उशीर होतोय. शिवाय आई सुद्धा एकट्याच आहेत ना, सगळी कामं अंगावरती पडतात त्यांच्या. अगं, विषय काय आणि बोलतेस काय? तिला त्या घरात काहीतरी त्रास होतोय हे नक्की. तुमच्या नसेल लक्षात आलं, पण आई नाही चूक करू शकत हे ओळखण्यात. रागिणी, आई म्हणून तू जरा तिची जास्तच काळजी करत सुटलीस. बरं, माझी काळजी चुकीची आहे आणि तुम्हाला काहीही काळजी वाटत नाही हे शब्देवर सांगू शकाल? काय आहे की आता तिची काळजी न वाटून कसं होईल? पण तो शेवटी तिचा संसार आहे ना, तो तिला करू दे ना, तिला सांभाळू दे. आणि माझी खात्री आहे आपली मुलगी तो नीट व्यवस्थित सांभाळेल. बघतो. म्हणजे असं म्हणून आपण सगळं पाहत बसायचं, शांत बसायचं, काही करायचं नाही, असंच ना? मला सांगा, आपल्याला मुलगी झाली तेव्हा किती हौशीने आपण अंजली असं तिचं नाव ठेवलं, आणि आता एक दिवस अचानक ते नाव बदलूनच गेलं. मला सुद्धा थोडस वाईट वाटलं. वाईट वाटलं ना? हो. तेच तर म्हणतेय मी. नाही, लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलणार, मान्य आहे, पण नेमकं तेच नाव ठेवावं त्यांनी परत. पद्मजा